हा यायचा दररोज दारू पिऊन उगाच बायकोला ठोकात बसायचा. अशा त्यावेळी बायको काही रागवायचा जाते माहेरी. माहेरी तरी काही तिचं उत्पन्नाचं साधन काहीच नाही. मग त्यावेळी तिला पोटगीशिवाय अॅल्युमिनियम शिवाय काय पर्याय नाही. दारूचे प्रमाण झालेले आहेत, बाहेरचे नाद पुरुषाला लागलेले आहेत, तू नको आहे आणि दुसरी. आणि मुलीची जे माहेरची माणसं असतात ना ते सारखे कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तू असं कर, तू तसं कर, तो हे कर. पोरी कसं की बाबा दिले घरी तू इकडे सुखी राहा. पण आता तसं नाही. लग्न झालं थोडे दिवस झाले की आपल्याला वेगळं राहायचं. याच्यामुळे बी घटस्फोटावर प्रमाण वाढले. दररोज संध्याकाळी जर तुम्ही जर त्या माहेरचे लोक हॅमरिंग करत असेल तर त्या मुलीवर परिणाम होतो ना. तुम्हाला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, मी का कमीपणा घेऊ. आज आता काय झालंय, महिलांसाठी एवढे कायदे निघालेले, वुमन प्रोटेक्शन ऍक्ट तो निघालेला आहे. त्याच्या खाली मी आज मी त्या बाईचं पोटगीचं पैसे द्या, तिच्या दवा पाण्याचे पैसे द्या, तिच्या राहायचा खर्च द्या. आणि याच्यामुळं पुरुषावर आता अन्याय होतोय. आता पैसे कमवण्यासाठी बी लेडीज आता व्यवहार म्हणजे लग्न करायला तो एक स्कॅम आलाय ना. हा थोडे दिवस झालं की द्या मला कटोस, मला नाही तुमच्यावर राहायचं, मला तुमच्या घरात पटत नाही. तसंच आता म्हणतात डावरी बंद केली पाहिजे, तसंच अॅल्युमिनियम पण बंद केली पाहिजे. अॅल्युमिनियम कसं आहे, बंद नाही करून चालणार. काय माहिती का, काही स्त्रिया ज्या आहेत ना खेडेगावातल्या ह्याच्यात काही चूक नसताना काय स्त्रीवर अन्याय होतो. अशा वेळी तिला मिळालंच पाहिजे पोटगी वगैरे काय असेल. घटस्फोट घेतला तरी तू दुसरं लग्न करायला मोकळा झाला इथपर्यंत ठीक आहे. पण जोपर्यंत ती दुसरं लग्न करत नाही तोपर्यंत तिला पालन पोषणाची जबाबदारी ही त्याच्यावर. समजा तिचं लग्न परत नंतर झालं, हा तिचं लग्न झालं ना प्रश्न घेतला ना पोटगी द्यायचं. परंतु ज्यावेळी पत्नी ही मिळवती असते त्यावेळी त्याचा पगार आणि तिचा पगार काउंट केला जातो आणि मग त्यावेळी तिला पोटगी नाकारली पण जाते. मुलगाही शिकलेला असतो, मुलगी शिकलेली असते, त्या दोघांनाही पगाराचा इगो असतो. आणि पगाराच्या इगो मध्ये एक दुसऱ्याचा ऐकत नाही, दुसरा ह्याचा ऐकत नाही. अशा वेळी संसार सुखाचा होतो. आजकाल काय झालं की लेडीज जे नोकरी करते आणि जो पुरुष आहे तोही म्हणतो की मला बायको सर्व्हिसवाली पाहिजे. पण सर्व्हिसवाली बायको केल्यानंतर पुढे आणखी त्यांचे क्लॅशेस एकमेकाला समजून घेतले पाहिजे. समजा मी एकाला पैसे दिले, पैसे परत दिले नाही, त्या रिलेटेड आपण केस टाकू शकतो का? रोख पैसे दिले याला तुम्ही काहीतरी स्टॅम्प वगैरे लिहून घेतलेला पाहिजे. आणि तुम्ही काहीच नाही केलं, तुम्ही जर म्हणत असेल की मी पैसे यांना दिले होते, याला पुरावा काय नाहीये, तर अशा वेळी केसेस दावा करून बी फायदा होत नाही. नमस्कार, आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपली मुलाखत जी आहे ती एक अशा व्यक्तीबरोबर होणार आहे ज्यांनी गेली 42 वर्ष वकिली या क्षेत्रात काम केलं आहे व साधारण 700 ते 800 केसेस सॉल्व्ह केले आहेत. प्लस आता आपण दिवाणी व फौजदारी केसेसच्या अंडर काय काय येतात, म्हणजे सिव्हिल आणि क्रिमिनलच्या केसेसच्या अंडर काय काय येतात, बलात्काराचे केसेस म्हणा, हत्याचे केसेस म्हणा, परत ॲल्युमिनियम, डावरी, ॲल्युमिनियम का घ्यावी, म्हणजे पोट मागणी का घ्यावी, या संदर्भातून आम्ही चर्चा केली आहे. परत एखाद्या डिफेन्समध्ये काही क्राईम केला तो क्राईम पकडला जातो का, एखाद्याला पैसे उसने दिले तर त्यांनी पैसे दिले नाही तर त्यावर आपण गुन्हा दाखल करू शकतो का, वर्क प्लेस हॅरेसमेंट, परत अजून पार्किंग रिलेटेड काही डिस्प्यूट्स असतील त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आहे. तर तुमचं स्वागत आहे परत आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर. तर चला स्वागत करूया ॲडव्होकेट बबन मारुती ठोंबरे सरांचं. नमस्कार. नमस्कार. आता तुमचं इंट्रोडक्शन तर तुम्ही मागं दिलंच, तरी पण तुम्ही शॉर्ट मध्ये तुमचं इंट्रोडक्शन. माझं नाव बबन मारुती ठोंबरे. मी 1982 पासून ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करत आहे. मग मी पिंपरी गावामध्ये राहतो. अच्छा. माझं ऑफिस पिंपरी गावामध्येच आहे. तुमचं काय म्हणजे क्रिमिनल आणि तुम्ही जसं आधी मी पूर्वी क्रिमिनल आणि सिव्हिल हे दोन्ही केसेस करत होतो. सिव्हिल आणि क्रिमिनल म्हणजे दिवाणी आणि फौज आहे. दिवाणी फौज. तर याच्यात काय फरक आहे दिवाणी आणि फौजदारी? दिवाणी म्हणजे दिवाणीत जे केसेस चालतात ह्या जमिनीच्या संदर्भात असतात, पैशाच्या संदर्भात असतात, परत फॅमिली लिटिगेशनच्या संबंधित असतात, कौटुंबिक असतात, परत ज्या कंपन्या असतात कंपनीचे जे व्यवहार झालेले असतात या व्यवहाराचे जे पैशा स्वरूपात जे व्यवहार होते ते सगळे दिवाणी स्वरूपात येत असतात. आणि फौजदारीमध्ये जे क्रिमिनल मध्ये कसं फसवणूक आले, मारामारी आली,
बलात्कार आला, भांडणे आली, परत खून आले, दरोडे आले, ऍक्सिडेंट आल्या, यांनी पोटगीच्या केसेस आल्या, त्या ज्या सगळ्या येते ते क्रिमिनल मध्ये येते. उदाहरणार्थ पोलीस केसेस असतात, हे दारूच्या केसेस असतात, गांजेच्या केसेस असतात, हे सगळे जे येते ते क्रिमिनल मध्ये येते. तर आता म्हणजे सगळ्यात जास्त केसेस तुमच्याकडे कोणते आलेले आहेत, म्हणजे कशा संदर्भात केसेस आलेले? मी आता जे आहे ते मी दिवाणी स्वरूपाच्या आता केसेस चालवतो. आता दिवाणी स्वरूपामध्ये माझ्याकडे चेकच्या केसेस आहेत, त्या चेक वसुलीच्या केसेस आहेत, त्या वाटपाच्या केसेस आहेत, त्या अतिक्रमणाच्या केसेस आहेत, त्या परत जे पैसे वसुलीच्या केसेस आहेत, त्या दिवाणी स्वरूपाच्या केसेस मी आज पाहतो. चेकचे केसेस म्हणजे कसे? चेकचे केसेस म्हणजे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट म्हणून जो आहे, त्याच्यात जर चेक एखाद्याने दिला तर तो नाही वटला तर त्याला 138 प्रमाणे आपल्याला फौजदारी दाखल करता येते. त्याला चेकची केसेस 138चं स्वरूप येतं. त्याला मग साधारण काय शिक्षा असते किंवा काय दंड? त्याला शिक्षा असते की जवळजवळ 3 वर्ष शिक्षा असते जास्तीत जास्त. आणि जो चेक असतो, चेक रकमेच्या दुप्पट दंड असतो. दुप्पट दंड म्हणण्यापेक्षा नुकसान भरपाई असते. अरे बापरे, एवढं? म्हणजे तेवढं समजा बाउंड झाला तर, समजा 5 लाखाचा चेक असले तर 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. अरे बापरे. त्याच्यानंतर तुम्ही म्हटले अतिक्रमण. तर अतिक्रमण म्हणजे अनधिकृत ज्या ठिकाणी बांधले तर ते अनधिकृत म्हणण्यापेक्षा की शेजारी आणि शेजाऱ्यानं दुसऱ्याच्या जागेत बळकावण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याला अतिक्रमण असं म्हटलं जातं. अच्छा. आणि त्या स्वरूपाचे अतिक्रमणाचे दावे करताना ते जेवढं अतिक्रमण झालेलं आहे त्याचे लांबी रुंदी काढून, त्याचे क्षेत्र काढून, त्याच्यावर गव्हर्नमेंट रेट प्रमाणे, बाजारभावाप्रमाणे किंमत किती होती आणि त्या किमतीवर कोर्ट फी स्टॅम्प दाखल करून द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर ती केस ऍडमिट होते. मग जास्तीत जास्त ते 6 महिन्यात अतिक्रमणाचा दावा दाखल झाला पाहिजे अतिक्रमण झाल्यापासून. अच्छा. आणि ज्यावेळी 6 महिन्याच्या पेक्षा जास्त जर झाला तर त्याला डिले का झाला, कशामुळे डिले झाला याच्याबद्दल तुम्हाला कोर्टाला विश्लेषण द्यावं लागतं. बरोबर. पण तसं तुम्ही म्हटले जागा म्हणजे दुसऱ्यांच्या जागी बांधणं, तर जागा बळकावून हे पण केसेस आता वाढत चाललेत का? आता सध्या जनरली दिवाणी स्वरूपाच्या केसेस हा कमी होत चाललेले आहेत. का कमी होत चालले ते, आजकाल बिल्डर जे आहेत, डेव्हलपर, हे जमिनी ताब्यात घेते, डेव्हलप करते आणि विकून टाकते. तर त्यांना जे लिटिगेशन आहे, अतिक्रमण किंवा इतर अडवणूक किंवा भावकीतले काही संबंध, हे बिल्डर जे काय असते ते काय तडजोड करून मिटवून टाकतात आणि त्याच्यामुळं आता दिवाणी स्वरूपाच्या केसेस थोडे कमी होत चाललेले आहेत. तर मग सोसायटी म्हणजे तुम्ही जसं म्हणले बिल्डिंग आणि सोसायटी, तर त्या संदर्भात पण केसेस येत असतील ना मग आता? सोसायटी का? बिल्डिंग आणि सोसायटी जर असेल, हाऊसिंग सोसायटी जर असेल तर त्याच्यासाठी कोऑपरेटिव्ह कोर्ट आहे. कोऑपरेटिव्ह कोर्ट. तर सोसायटीला जर काही केसेस करायचे असेल तर कोऑपरेटिव्ह कोर्टात करायचे. त्याच्यासाठी स्वतंत्र कोर्ट आहे. अच्छा. मग आणि सोसायटी रजिस्ट्रेशन करायची झाली तर ते सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली सोसायटी ऑफिसेस वेगळे रजिस्ट्रेशन. तर मग त्या संदर्भात कोणते केसेस आता जास्त पण पार्किंगची केसेस खूप वाढत चाललेत आता पार्किंगच्या केसेस काय माहिती का, बिल्डरनी पार्किंग दिलेलं असतं फ्लॅट धारकाला, पण तो ते विकता येत नाही नियमाप्रमाणे. आलं का लक्षात? ते जे पार्किंग आहे ते कॉमन ठेवावं लागतं. पण कॉमन आता जनरली कोण ठेवत नाही. ते बिल्डर जरी नाही विकलं तरी ते आखून दिले जातं की बाबा इथं तुम्हाला पार्किंगसाठी जागा दिलेली आहे, तिथं नंबर टाकला जातो, फ्लॅटचा नंबर टाकला जातो. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कधी कधी
की त्याच्यावरून भांडणं होते, आणि भांडणं जर झाली तर त्याच्यावरून तुम्हाला जर न्याय मागायचा असेल तर कोऑपरेटिव्ह कोर्टात तुम्हाला जावं लागेल. ते म्हणजे आपण दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करू नाही शकत? नाही, पार्किंगचं नाही. आणि एक बार बिल्डरने जर मला दाखवलं किंवा हे तुमचं पार्किंग आहे अलग अलग, त्याच्याबद्दल एक 100-500 रुपयाचा स्टॅम्प पेपर लिहून दिला की बाबा ही जागा तुम्हाला या फ्लॅटसाठी राखीव ठेवलेली आहे पार्किंगसाठी, तर ज्यावेळी तो फ्लॅट धारक दुसऱ्याला विकल फ्लॅट त्यावेळी त्याला ती खालची पार्किंग दाखवावी लागेल. बरोबर. अलग अलग बिल्डरने त्याला जी लिहून दिलेलं आहे ते त्याला दाखवावं लागेल. तर आता जागे रिलेटेड अजून काय काय केसेस तुमच्याकडे येतात सहसा? जागा रिलेटेडच्या जर म्हणलं, जागेच्या बाबत जर म्हणलं तर वाटपाच्या केसेस असतात, भाऊभावांच्या केसेस असतात, भाऊ बहिणींच्या केसेस असतात, आता अतिक्रमणाच्या केसेस असतात, याच प्रकारच्या दिवाणी स्वरूपाचे केसेस असतात. वाटपाचे केसेस म्हणजे काय असतात? वाटपाचे म्हणजे भाऊ बहीण आहे किंवा भाऊ आहेत, वडिलार्जित प्रॉपर्टी आहे, वडिलार्जित प्रॉपर्टीचं जे समसमान हिस्सेवारी झाली पाहिजे, त्या समसमान हिस्सेवारी होण्यासाठी वाटपपत्र हे एक पर्याय आहे. वाटपपत्र, तर तो हिस्सा देताना म्हणजे मुलांना आणि मुलींना सेम अधिकार असतो का? फक्त आता नवीन ऍक्ट प्रमाणे मुलांना आणि मुलींना इक्वल म्हणजे समसमान अधिकार दिलेला आहे. याच्यापूर्वी जुन्या 1956च्या ऍक्ट प्रमाणे फक्त जे वडिलांना शेअर येत होता, वडिलार्जित मिळकतीमध्ये मुलांचा शेअर जाऊन वडिलांना जो शेअर येत होता त्याच्यामध्ये मुलींना प्लस मुलांना शेअर मिळत होता. परंतु आता काय, आताच्या परिस्थितीत सगळ्या मुलांना समसमान, मुलींना हिस्सा येत. कारण आता त्या रिलेटेड केसेस म्हणजे आता मुली जास्त करून भावांवर केसेस टाकतात किंवा प्रॉपर्टी दिली नाही किंवा त्या संदर्भात वाद होतात, तर तसे फ्रिक्वेंटली येतात का आपल्याकडे किंवा या आहेत ना? हो का? लेडीजने केसेस दाखल केलेल्या आहेत त्या. आताच माझी केस आता चालू आहे एक विरुद्ध. आता हे यशवंत आवड्याचे वडील आहे, पण तो तिनं वडिलावर आणि भावांवर वाटपासाठी केस लावलेली. अरे बाप, जागा दिली नाही. म्हणजे जे वाढवाडल्याच्या जमिनीमध्ये तिला हिस्सा मिळाला नाही म्हणून तिनं हे केले. आता गंमत काय झालं, नातवंड पोरं याने वडिलार्जित मिळकतीपैकी काही मिळकत बिल्डरला दिली आणि ते दिल्यानंतर त्या मिळकतीमध्ये याला काही हक्क दिला नाही. त्याच्यामुळे तिनं काय केलं, पुढं की दावा दाखल केला. अरे, तर मग म्हणजे तुम्ही जसं म्हणले आता तो लॉ निघालाय, मग तो सगळ्यांसाठी आता अप्लिकेबल आहे का? फक्त आता याच्या पुढचे खरेदी खत किंवा काय असतील? नाही, 2005 पासून सगळ्यांसाठी अप्लिकेबल. 5 पासून आहे का? अच्छा. तर अजून काय केसेस तुमच्या म्हणजे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकाल, म्हणजे तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये काय केसेस आलेत या संदर्भात? दुसऱ्याच्या काय कशाच्या संदर्भात पाहिजे? महानगरपालिकेच्या विरुद्ध मी आज केसेस लढतो. महानगरपालिकेच्या विरुद्ध काय की बाबा अनऑथराइज कन्स्ट्रक्शन आहे, अनऑथराइज कन्स्ट्रक्शनला महानगरपालिकेनं नोटीस दिली, ती मी नोटीस बेकायदेशीर आहे म्हणून कोर्टात चॅलेंज करतो. पण जनरली याच्यामध्ये कायद्याचं काय सांगतो की बेकायदेशीर बांधकाम आहे, याला प्रोटेक्शन नाहीये, त्याच्यामुळं स्टे काही मिळत नाही आणि दावा चालवला तरी तो मी सक्सेस होत नाही. तो दावा फक्त कसा आहे, वेळ काढण्यासाठी तो दावा वेळ वाढवण्यासाठी. तर अजून आता याच्यानंतर अतिक्रमण झालं, जागेचे झाले, परत भाऊ बहिणींच्या वाद त्या रिलेटेड पण येतात. आता भाऊ बहिणीच्या बहिणीने जर भावावर हे केलं, दावा केला तर तिला तिचा जो हिस्सा आहे वडिलार्जित मिळकतीमध्ये तो मिळतोच. काही झालं तरी तो मिळतोच. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का की आता जो बहिणींच्या बाबत जर बोलायचं झालं तर हे बहिणींना दोन्हीकडून बी हिस्सा मिळत असतो.
पतीकडून बी मिळतो आणि भावाकडून बी मिळतो. हे थोडं मला चुकीचं वाटतं. बरोबर. अलग लक्षात हे चुकीचं वाटतं, कारण दोन्ही ठिकाणावर प्रॉपर्टी त्याच्यामुळे. आणि याच्यामुळे काय होतं, बहिणीनं भावा दावा केला ना की रिलेशन जे आहेत, की नातेसंबंध आहेत, त्या नातेसंबंधामध्ये बाधा येतो. बरोबर. आणि एकमेकाचे संबंध तुटले जाते. जे पूर्वी कसं होतं की जनरली बहीण भावाकडून काहीही मागत नव्हती, तिचे साडी चोळीचा राईट होता, ते तिचं मिळत होता. आणि त्याच्यामुळे संबंध बी चांगले होते. बहीण भावाच्या घरी पोरगी द्यायची, भाऊ बहिणीच्या घरी काय पोरगी द्यायचे. असे जे नातेवाईक संबंध चालत होते ते आता कमी होत चाललेले आहेत. तर आता याच्या व्यतिरिक्त अजून कोणते दिवाणी केसेस आहेत? दिवाणी आता पाहायला गेलं तर दुसऱ्याचा एक तर वाट पाहिजे, दुसरी गोष्ट अतिक्रमणाच्या, तिसरी गोष्ट पैशाची, आणि चौथी गोष्ट घटस्फोट. पैशांची बोलूयात. आता पैशांची कशी आता, म्हणजे आता समजा मी एकाला पैसे दिले, पैसे परत दिले नाही, मग त्या रिलेटेड आपण केस टाकू शकतो का? आता तुम्ही पैसे देताना कसे पैसे दिले, चेकनं पैसे दिले का ट्रान्सफर केले, हे तुम्ही प्रूव्ह करावं लागतं. तुम्ही असेच म्हणला की मी पैसे दिले होते आणि रोख दिले होते. रोख पैसे दिले याला तुम्ही काहीतरी स्टॅम्प वगैरे लिहून घेतलेला पाहिजे. अलग अलग. आणि तुम्ही काहीच नाही केलं, ट्रान्सफर बी केले नाही, चेक नाही दिले नाही आणि लिहून बी घेतलेलं नाही, तुम्ही जर म्हणत असेल की मी पैसे यांना दिले होते, याला पुरावा काय नाहीये, तर अशा वेळी केसेस दावा करून बी फायदा होत नाही. की कधी खूप फायदा होत नाही की तुम्ही काही लेखापडी न करता जर पैसे दिलेले असले तर फायदा होत नाही ना. बरोबर. तुम्हाला म्हणजे पुरावा काय की पैसे तुम्हाला दिलेत याचं, तसं काहीच नाही. त्याच्यामुळं त्या केसेस जनरली फेल जाते. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तो हिस्ट्री असं दाखवू शकतो. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असेल तर तुम्ही दाखवू शकता ना पुरावा म्हणून. अलग चेक म्हणून पुरावा म्हणून दाखवता, किंवा तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून दाखवलं ते तुम्ही पुरावा म्हणून दाखवता, किंवा त्याच्या ऐवजी अजून रेव्हेन्यू स्टॅम्प एक रुपयाचा लावलेला असेल आणि साध्या प्लेन पेपरवर जरी तुम्ही लिहून दिलेला असेल पावती म्हणून, की बाबा मला पैसे मिळाले, ती सुद्धा कोर्टामध्ये ग्राह्य धरले जाते. हो. सावकारी व्यवसाय करते ते जनरली असेच करते. बरोबर. नाही पण आता सावकारी नाही, पण इतर लोक असतील तर त्यांनी पैसे देणं चांगलं आहे का, किंवा ते सावकारीच पैसे दिलं पाहिजे असं काय नियम? असं काही नाही. कसं आहे माहितीये का, ज्यावेळी व्याज घेतो तर तुम्हाला व्याज घ्यायचा अधिकार नाही. फक्त हात उसने पैसे दिले त्याला म्हणजे व्याजानं दिले असं म्हणता येणार नाही. ते असे बाय हँड दिले, त्याच्यामुळे तो चालणार नाहीये. पण ज्यावेळी तुम्ही सावकाराकडून पैसे घेता त्यावेळी ठराविक तुम्हाला व्याज द्यावंच लागतं. बरोबर. घटस्फोटाच्या केसेस मध्ये आता काय जनरली मुलगाही शिकलेला असतो, मुलगी शिकलेली असते, त्या दोघांनाही पगाराचा इगो असतो आणि पगाराच्या इगो मध्ये एक दुसऱ्याचं ऐकत नाही, दुसरा ह्याचं ऐकत नाही. अशा वेळी संसार सुखाचा होत नाही. आणि अशा वेळी जे हे होते, घटस्फोटाचे प्रमाण वाढलेलं आहे आता समाजामध्ये. अलग हे इन्फोटेक पार्क आहे ना, इन्फोटेक पार्क मुळे जी घटस्फोटाचे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. पूर्वी कसं होतं की बाबा समाजामध्ये म्हणजे लेडीज ही नोकरी फार कमी करत होती. बरोबर. आजकाल काय झालंय की लेडीज जे नोकरी करते आणि जो पुरुष आहे तोही म्हणतो की मला बायको सर्व्हिसवाली पाहिजे. पण सर्व्हिसवाली बायको केल्यानंतर पुढं आणखी त्यांचे क्लॅशेस एकमेकाला समजून घेतले पाहिजे. आणि असे समजून न घेता जर हे झाले तर घटस्फोटावर प्रकरण आहेत. पण असेही काही प्रकरण आहे की दोघंही एकमेकाला समजून घेतात. नवरा जर कामाला गेलेला असल्या तर बायको त्याला डबा देते, आलंय का लक्षात. पण बायको जर स्वयंपाक करत असेल तर नवरा तिला भाजी चिरून देतो. की असे बी काही केसेस आहेत त्या, आलं का लक्षात, की ज्यावेळी तो बायकोला मदत करतो आणि दोघंही नोकरीला असते त्यावेळी ते म्हणजे एकमेकांच्या मनाने जुळून जाते. परंतु त्याच्यासाठी युगो पकडला जात नाही. बरोबर. आणि युगो पकडला की घटस्फोटावर प्रकरणे. आणि
इगो आणि दुसरं म्हणजे मुलीची जे माहेरची माणसं असतात ना ते सारखे कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तू असं कर, तू तसं कर, तो हे कर. जे शिकवण आहे पूर्वीची ही शिकवणीपेक्षा आता फार हे झालेलं आहे. आलं लक्षात. पूर्वी कसं की बाबा दिले घरी तो तिकडे सुखी राहा, पण आता तसं नाही. लग्न झालं लगेच नवऱ्याला थोडे दिवस झाले की आपल्याला वेगळं राहायचं. हो, ते एक वाढत चाललंय खूप सध्या. वेगळं राहायचं म्हणलं की परत मग तो म्हणतो मी एकटा आहे, मी कसं काय, मला आजपर्यंत सांभाळलं, हे केलं, मी कसं काय वेगळं राहू. याच्यामुळे बी घटस्फोटावर प्रमाण वाढलेलं आहे. तर तुम्ही जसं म्हणले म्हणजे माहेरची लोक त्यांचे तो पण एक जास्त इम्पॅक्ट पडतो का? हो बरोबर आहे. दररोज संध्याकाळी जर तुम्ही जर त्या माहेरचे लोक हॅमरिंग करत असेल तर त्या मुलीवर परिणाम होतो ना. बरोबर. मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, मी का कमीपणा घेऊ. आलं लक्षात. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्याला जास्त खतपाणी माहेरून घातलं जातं. कारण मी पण मागच्या वेळेस एक म्हणजे सायकोलॉजिस्ट कडनं पॉडकास्ट घेतला होता, तर त्यांचं पण सेम म्हणणं होतं किंवा एकतर मुलीची आई खूप जबाबदार असते कारण की ते कंटिन्यू त्यांना काहीतरी भरवत असतात. आणि दुसरं म्हणजे महिला सक्षमीकरण हे पण एक मोठं कारण झाले. ते खरंच तसं आहे का? महिला सक्षमीकरण म्हणजे काय झालेलं आहे आता क्रिमिनल प्रोसिजर IPC मध्ये 398 हे कलम जे टाकलेलं आहे, हे कलमाचा गैरउपयोग केला जातो लेडीज करून. काय झालं थोडं काही झालं केलं की 498 दाखल. कारण 498 दाखल हे पाक ते सासू सासरे ननंद आणि पती यांच्या विरुद्ध दाखल केला जातो. कशा संदर्भात असतं तो शिक्षा म्हणजे तिचा छळ केला, हुंडा मागितला, आलं लक्षात. परत तिच्याकडून मागणी केली माहेरच्या कडून हे आणा ते आणा आणि मारहाण केली, याच्याबद्दल 498 येईल लागू. अरे बापरे. म्हणजे फेक केसेस पण असे दाखल होऊ शकतात का? हो हो. आणि त्याला प्रूव्ह करायला समजा त्यांच्याकडे प्रूव्ह करायला ते पुढची बात आली. मग काय माहितीये का, पण याच्यामुळं काय होतं 398 हा जनरली प्रूव्ह होत नाही, परंतु त्रास त्याच्यामुळं होतो. बरोबर. आलं लक्षात. पुरुषाला एवढा त्रास होतो की भरपूर त्रास होतो. आज आता काय झालंय महिलांसाठी एवढे कायदे निघालेले आहेत की ते वुमन प्रोटेक्शन ऍक्ट तो निघालेला आहे. त्याच्या खाली मी ते आज मी त्या बाईच्या पोटगीच पैसे द्या, तिच्या दवा पाण्याचे पैसे द्या, तिच्या राहायचा खर्च द्या, बाकीच्या पालन पोषणाचा खर्च द्या, हे सगळे जे मोठ्या वुमन प्रोटेक्शन ऍक्ट खाली आलेले आहे. आणि याच्यामुळं पुरुषावर आता अन्याय होतोय. अलग याच्याबद्दल आता पुरुषांच्या बाबत तरी मी म्हणतो की नवीन एक कायदा निघायला पाहिजे. बरोबर. आलं लक्षात. तसा तो निघत नाही आणि त्याचा गैरफायदा या लेडीज घेतात. कारण तसे गैरफायदे घेणारे पण आता खूप आले. त्या संदर्भात काय ऍक्शन, म्हणजे समजा आता हे केलं पण त्यांना पोलिसांना संशय आला किंवा कन्फर्म झालं की बाबा ही फेक केस आहे, त्या संदर्भात काय काय कारण? फेक जरी केस असली तरी पोलिसांना ती केस घ्यावीच लागते. आलं लक्षात. आणि 498 एक आली काय माहितीये का की पहिल्यांदा त्या दोन्हीकांची बैठकी घेतली जाते. मुलीची बाजू बैठक घेतली जाते, मुलाची घेतली जाते, वेगवेगळी घेतली. परत दोघांना एकत्र बोलवून हे घेतले तर समजुतीचा प्रयत्न केला जातो. समजूत नाही झाली तर मग 498 तो दाखल होतो. तर मी आता पैसे कमवण्यासाठी बी लेडीज आता व्यवहार म्हणजे लग्न करायला लागले. तो एक स्कॅम आला नाही. आलं का लक्षात. थोडे दिवस झालं की द्या मला घटस्फोट, मला नाही तुमच्याबरोबर राहायचं, मला तुमच्या घरातनं पटत नाही, अशा कारणावरून घटस्फोट दावा दाखल करायचा, त्याच्यात कॉम्प्रोमाइज करायचं, कॉम्प्रोमाइजनं पैसे घ्यायचे. असंच माझं एक उदाहरण आताच रिसेंट आहे की चिखलीतले एक ब्राह्मण कुटुंब होतं. मी आडनाव सांगत नाही. अलग लक्षात. ब्राह्मण कुटुंब होतं. तर तो मुलगा आळंदीमध्ये प्रोफेसर होता. अलग लक्षात. आणि त्यांनी बायको नगरची केली, ब्राह्मणाचीच केली, आणि ती इन्फोटेक पार्कवाली होती.
म्हणजे तिचं शिक्षण ते झालेलं होतं. आणि हिचं आल्यानंतर ते तिला नोकरी लावण्यासाठी ह्यांनी मोकळी दिली, हिंडायला फिरायला, ऍप्लिकेशन करायला त्याला. आणि बायला तिला नोकरी लागली खराडीला. ही राहिली चिखलीला, खराडीला. आता तिला पेमेंट जवळजवळ आहे. आणि तिला थोडे दिवस झाल्यानंतर, आणि हा प्रोफेसर होता तो प्रायव्हेट स्कूलवर होता आणि ह्याला पगार कमी होता. आता त्याच्यानंतर थोड्या दिवस तिनं नोकरी केली. नोकरी केल्यानंतर ती म्हणली आपल्याला आई बापापासून स्वतंत्र राहायचं, म्हणजे याच्या वडिलांपासून. आणि त्यांनी ते नाकारलं. नाकारल्यानंतर तिनं त्या बाजूला खोली घेतली, खराडी बाजूला, आणि तिकडे ह्याच्यापासून विभक्त राहावं लागलं. आणि विभक्त राहत असताना तिनं ती नोकरी जी होती ते टेम्पररी म्हणजे बॉन्डवर असते, काय वर्षासाठी 2 वर्षासाठी. तर तिची ती वर्षानंतर ते संपल्यानंतर ती गेली नगरला. आणि नगरच्या कोर्टातून तिनं याच्या विरुद्ध फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटाचा एक दावा दाखल केला आणि फौजदारी कोर्टामध्ये पोटगीचा दावा दाखल केला. मग त्यांना मी सांगितलं की याच्यात आपली काही चूक नाहीये, तिनं ज्या चुका केलेल्या आहे त्याला आपण नोटीस उत्तर दिलेलं आहे. आणि ते काउन्सिलर कडे तिथं प्रकरण जातं. कौटुंबिक न्यायालयात काउन्सिलर कडे गेल्यानंतर की नवरदेवानं सांगितलं की मी नांदायला तयार आहे, माझी काही चूक आहे. ही म्हणती आईबापापासून विभक्त राहायचं. मी आईबापापासून विभक्त राहत नाही, हिचा पगार आला आम्ही तिला विचारत नाही, ही खाती पिती आणि जाते, तिला ते काही खोडून का टाकता आलं नाही त्याचं म्हणणं. आणि त्याच्यामुळे मग शेवटी कॉम्प्रोमाइज झालं. तर कॉम्प्रोमाइज न सुद्धा तिला 3 लाख रुपये द्यावे लागले. कॉम्प्रोमाइजने सुद्धा? नवरदेवाला. आणि तरच मी घटस्फोट 3 लाख रुपये दिले आणि घटस्फोट केला. थोडक्यात म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हतं, हे एक बेनिफिट होतं. म्हणजे असा त्रास दिला जातो लेडीज कडून, हे आजकाल फॅड झालेलं आहे. बरोबर. कारण आता हल्लीचेच 2 केसेस झाले. एक अतुल सुभाषची एक केस झाली, त्यामध्ये त्यांनी सुसाईड व्हिडिओ बनवला होता की बाबा माझी बायको असं छळ करते किंवा असं पैसे मागते किंवा असं या खूप हॅरेसमेंट करून त्याला त्या त्रासाला कंटाळून ऍल्युमिनियम मागून म्हणजे त्या नवऱ्याच्या घरच्यांवर कंप्लेंट टाकून त्यांना फायनान्शियली पण टॉर्चर करून शेवटी त्याने आत्महत्या केली. परत अजून एक हल्लीच मागच्या गेल्या आठवड्यातच एक केस झाली होती दिल्लीमध्ये. त्यामध्ये असं होतं की बाबा त्याची बायको म्हणजे परपुरुषाबरोबर संबंध ठेवल्यामुळे ते त्या रिलेटेड ते वाद पण व्हायचे आणि प्लस त्या कारणामुळे त्यांनी मग पण तेच बायकोनी नंतर स्टेटमेंट काय दिलं की बाबा हाच मेंटली टॉर्चर करायचं किंवा डोमेस्टिक व्हायलन्स करायचं तिच्या सोबत. पण ते काय प्रूव्ह झालं नाही. तिने परत एक व्हिडिओ टाकला की बाबा मी सगळं खोटं बोलले, यात त्याची काही चूक नव्हती. पण ते शेवटी त्याचा जीव गेलाच, कारण की आता ते सुसाईडचे केसेस पण ह्या संदर्भात पण वाढत चालले. हो. तर मग आता क्रिमिनल खाली होते. तर ते परपुरुष संबंध किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मुळे पण खूप वाढत चालले काही गोष्टी. पण ती कसं आहे, कोर्टात जर गेलं ना तर ते परपुरुषाचा बरोबर संबंध आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी पुरुषाची येते आणि ते सिद्ध होत नाही. त्याला पुरावा कसा गोळा करायचा, मग ते आता मोबाईल निघालेले आहेत, याच्यावरचे मेसेज वगैरे याच्या आधारेच हे केले जाते. आणि याच्या आधारे करायचं म्हणलं तर ते डिलीट होते. हो. फार म्हणजे एखाद्यावर ॲलिगेशन करणे हे जेवढं सोपं आहे ना तेवढं प्रूव्ह करणं अवघड आहे. हो. तसंच परस्त्री बरोबर समजा ते संदर्भात पण आता केसेस समजा काही पुरावे गोळा करायचे म्हणजे तर ते कसं म्हणजे केलं पाहिजे किंवा कसं प्रोसीड केलं पाहिजे? नाही, आता ते पुरावे गोळा करण्याच्या म्हणजे ते फोटो आजकाल चाललेले आहे, ते लक्षात असे मेसेज चाललेले आहे, हे जर सापडले तरच तुम्हाला प्रूव्ह होते, नाही तर नाही ना होणार. आणि आजकाल पत्र वगैरे कोण देत नाही, चिठ्ठ्या चपाट्या बंद झालेल्या आहेत, त्या सगळं आता युग बदललेलं आहे, त्याच्यामुळे प्रूव्ह करणं बी अवघड झालेलं आहे. तर आता ॲल्युमिनियम ते स्कॅम पण खूप वाढत चाललंय. आता समजा
एका एका नवरा बायको आहे त्यांनी डिवोर्स घ्यायचं म्हणलं तर ते अॅल्युमिनी देणं भागच आहे का? हा, दुसरी गोष्ट काय माहितीये का, की जरी तिने घटस्फोट घेतला तरी तिला सांभाळायची जबाबदारी पुरुषाची. घटस्फोट घेतला तरी तू दुसरं लग्न करायला मोकळा झाला इथपर्यंत ठीक आहे, आलं का लक्षात. पण जोपर्यंत ती दुसरं लग्न करत नाही तोपर्यंत तिला पालन पोषणाची जबाबदारी ही याच्यावर येते, पुरुषावर. त्याच्यामुळं की एक लमसम पोटगी दिली जाते. लमसम, बरोबर, आलं गेलं. आता मग मी सांगितलं ना 3 लाख रुपये दिले, लमसम पोट गेलेले आणि प्रश्न मिटवून टाकला. तसं बी आता होऊ शकतं. आणि तसं नाही झालं तर मग आयुष्यभर तिला पोसावं लागतं. आणि समजा तिचं लग्न परत नंतर झालं त्यानंतर बंद, तिचं लग्न झालं ना तर मग प्रश्न मिटला ना पोटगी द्यायचा. आलं गेलं. तिनं जर सेकंड मॅरेज केलं तर प्रश्न मिटला. आणि पोटगी का देतात की बाबा ती तिचा खर्च भागू शकेल ह्याच कारणासाठी दिलं जातं. बरोबर आहे. जर आता असं झालेलं आहे की एखादी स्त्री जर काही मिळवत नाही, तिला नोकरी लागत नाही, ती अनएज्युकेटेड आहे, म्हणजे नोकरी करण्यालायक ती नाहीये, तर त्यावेळी तिला पोटगी ही मिळतेच. परंतु आताच नवीन रिसेंट मध्ये तुम्ही बी वाचलं असेल की ज्यावेळी पत्नी ही मिळवती असते त्यावेळी प्रूव्ह झाल्यानंतर किंवा त्याचा पगार आणि तिचा पगार काउंट केला जातो आणि मग त्यावेळी तिला पोटगी नाकारली जाते. नाकारली पण जाते कारण ती मिळवतीच आहे ना, अलग अलग. त्याच्यामुळे तिला सफिशियंट होत आहे ना ते. जे रक्कम आहे ती आजच्या ह्याच्यात सफिशियंट होते, त्याच्यामुळे नाकारली जाते. आणि हे जे खास नवऱ्याला त्रास देण्यासाठी केलेलं आहे हिला नोकरी असताना. बरोबर. आणि तसंच जर मुलं जर असतील तर त्या मुलांना सांभाळायची जबाबदारी घटस्फोट झाला तरी नवऱ्याचीच असते. नवऱ्याचीच असते. जोपर्यंत ती मेजर होत नाही, जे 18च्या वर होत नाहीत, अच्छा, तोपर्यंत त्यांचं शिक्षण, त्यांचं पालन पोषण, त्यांचा दवाखाना याची संपूर्ण जबाबदारी पुरुषावर असते. आणि त्याचं राहणं कोणाकडे असतं, पुरुषाकडे का महिलेकडे? आता ते तुम्ही पुरुषानं जर पुरुष सुद्धा ते मुलांची कस्टडी मागू शकतो. आता मुलांची कस्टडी मागायची म्हणलं तर त्याची परिस्थिती साऊंड पाहिजे एक, आणि ती मुलं सांभाळण्यासाठी त्याच्या घरात व्यक्ती बी पाहिजेत असंही पाहिलं जातं की त्याची आई आहे आणि ती मुलांचा सांभाळ करू शकते. तर मग ती, आणि जनरली मुलींचा ताबा हा पत्नीकडेच मिळत असतो, पत्नीकडे. आणि मुलाचा ताबा असला तर मग तो कायद्याने येतोच असं. आणि जर बायको जर ती सांभाळण्याला मुलीला जर ही नसेल तर मग ऑटोमॅटिकली परत वडिलांकडेच येतो. तर मग तेच एक म्हणजे आता समजा घटस्फोट झाला आणि बायको चांगली कमवती आहे, ते अॅल्युमिनी द्यायची गरज नाही या याच्यावर आपण केस करू शकतो. तरी ते केसेस आता म्हणजे हल्ली जिंकतात का पुरुष लोक, का डिपेंड करतात ते कंडिशन? नाही, आता परवाच एक केस झालेली आहे कौटुंबिक न्यायालयात की ती पत्नी स्वतःच इन्कम म्हणजे स्वतः जीवन जगण्यापुरतं इन्कम कमवू शकते, त्याच्यामुळं ती पोटगी नाकारली. अच्छा. कारण तो एक स्कॅमच आता सध्या खूप चालायला लागला. छोट्या फॅमिलीमध्ये पण नाही, पण मोठ्या फॅमिलीज मध्ये किंवा मोठमोठे फिल्म स्टार असेल त्यांच्याकडे पण असा म्हणजे आता स्कॅम. आता हल्लीच एक क्रिकेटरचा डिवोर्स झालेलं, मोठमोठ्या कुटुंबात पण असं व्हायला लागले. परत आता हुंड्याचं आपण बोलूयात, म्हणजे हुंडा घेणं याच्यावर काय का शिक्षा असते? आता हुंडा घ्यायचा हे कायद्यानं गुन्हा आहे. हुंडा ही तुम्हाला मागताच येत नाही.
आता जी नवीन शब्द निघाला की वरदक्षिणा म्हणून आम्ही देतो, अलग लक्षात. तर हुंडा घेणं देणं हे बंद झालं पाहिजे. आणि हुंडा देणारा बी गुन्हेगार आहे आणि घेणारा बी गुन्हेगार आहे. अशा केसेस बी होऊ शकतात. पण त्याच्यासाठी समाजाने कोणीतरी केस केले पाहिजे. कारण काय माहितीये का की तो देणारा बी असतो तो बी काही कंप्लेंट करत नाही, घेणारा असतो तो बी करत नाही. पण तेरायच्या वेळी ही करतो की बाबा यांनी असा हुंडा दिलेला आहे आणि कायद्याने गुन्हा केलेला आहे. पण जनरली काय होतंय की असे कोण कंप्लेंट करत नाही. हो ते बरोबर, कंप्लेंट करणार तरी कोण, घेणारे पण सॅटिस्फाय असतात आणि देणारे पण सॅटिस्फाय असतात. त्यामुळे कारण आता काय काय म्हणलं जातं की बाबा लग्न झाल्यावर हुंडा दिला जातो मुलीसाठी की बाबा मुलीला काही कमी पडायला नको. तसंच आता म्हणतात डावरी बंद केली पाहिजे, तसंच अॅल्युमिनियम पण बंद केली पाहिजे का? अॅल्युमिनियम कसं आहे, बंद नाही करून चालणार. काय माहितीये का, काही स्त्रिया ज्या आहेत ना खेडेगावातल्या ह्याच्यातल्या, काही चूक नसताना, काय मी असं म्हणत नाही की पुरुषच बाईची एकटी चुकी, पुरुष बी चुकतात आणि स्त्रीवर अन्याय होतो. अशा वेळी तर तिला मिळालंच पाहिजे पोटगी वगैरे काय असेल असं. तेच म्हणा, डोमेस्टिक व्हायलन्स किंवा हे ते पण कारण असू शकतात ना, म्हणजे बायकोला हाणणं किंवा बायको. मग मी आता तेच म्हणलं की पुरुष सुद्धा एवढा चांगला नाहीये, म्हणजे तो सुद्धा व्यवस्थित बायकोला ट्रीट करू शकत नाही. त्यावेळी त्यांना त्या बायकोला सांभाळण्याची जबाबदारी आहेच. त्याची बायको जर नोकरी नसेल, हे नसेल, तर हा यायचा दररोज दारू पिऊन सगळंच बायकोला ठोकात बसायचा. अशा वेळी बायको काही रागवायचा जाते माहेरी. माहेरी तरी काहीची उत्पन्नाचं साधन काहीच नाही. मग त्यावेळी तिला पोटगीशिवाय अॅल्युमिनियम शिवाय काय पर्याय नाही. बरोबर. हो, कारण की आता पुरुष लोक दारूचं प्रमाणामुळे पण खूप हे होत, दारूचे प्रमाण झालेले आहेत, बाहेरचे नाद पुरुषांना लागलेले आहेत, तू नको आहे आणि मी दुसरी आणि हे जे असे जे असतात ना, त्याच्या ऐवजी मग स्त्री वैतागून जाते ना निघून. कारण बरोबर, तो पण एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण की आपण म्हणतो की बाबा बाईक म्हणजे एलिमेंट दिली नाही पाहिजे, पण हे काय काय फॅक्टर आहेत त्याच्यामुळं द्यायलाच पाहिजे किंवा काय. शेवटी मग त्यामुळेच ते वुमन्स प्रोटेक्शन ऍक्ट आणलेलं आहे. वुमन प्रोटेक्शन ऍक्ट आणलेलं आहे, पण त्याच्यात वुमन प्रोटेक्शन नाही, वुमन विथ जेंट्स प्रोटेक्शन यायला पाहिजे होतं. अच्छा, त्यामध्ये कसं म्हणजे जेंट्स प्रोटेक्शन म्हणजे काय की बाबा एखादी स्त्री जर अशी म्हणत असेल की बाबा मला तुमच्या बरोबर नाही राहायचं, मी आईबापापासून विभक्त राहत असला तरच मी तुमच्या बरोबर राहणार, आला गेला. अशा वेळेनं ऑटोमॅटिकली त्याला हे मिळायला पाहिजे, घटस्फोट मिळाला पाहिजे, आला गेला. आणि तिला अॅल्युमिनियम फेल्युमिनियम काही नाही मिळाली पाहिजे, असं व्हायला पाहिजे. आता ते मुवमेंट प्रोटेक्शन मध्ये काय केलंय की राहायला तिथं द्या, पोरांच्या सांभाळ करा, पोरांच्या शिक्षणासाठी द्या, जोपर्यंत मोरं मोठे होते तोपर्यंत द्या, त्यांच्या लग्नासाठी खर्च करा. हे जे वुमन प्रोटेक्शन एका बाजूनं झालं, दुसऱ्या बाजूची समजूनच घेतले नाही. त्या पुरुषांची बाजू काय आहे ती बी समजून घ्यायला पाहिजे ना, त्याच्याबद्दल बी काहीतरी कायदा काढायला पाहिजे ना. तो कायदा काढला तरच बरं होईल. बरोबर. आज आता समाजामध्ये पुण्यामध्ये असं पुरुष हक्क म्हणून एक संस्था निघालेली. पुरुष हक्क अशी एक संस्था आहे आणि ते सांगते तुम्हाला अन्याय झाला तर आमच्या संस्थेचे सभासद व्हा, आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू. असे बी आहे ना. कारण की आता महिलांबद्दल सगळं बोललं जातं, पुरुषांबद्दल जास्त बोललं. तर म्हणजे डिवोर्स रिलेटेड तर झालं. आता याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते केसेस आहेत? दिवाणी तर झाले काय, बाकीचं नाही. आणि फौजदारीमध्ये रेंट ऍक्ट मध्ये काय भाडेकरी आणि घरमालक. आता भाडेकऱ्यांना काय करायचं, जागा व्यवस्थित ठेवायची, वेळच्या वेळी भाडं द्यायचं, परत पाण्याचं बिल पेड करायचं, विजेचे बिल पेड करायचं, त्याचं जे काही येतंय ते हे भाडेकऱ्याची जबाबदारी. घर मालकाने काय करायचं की करारनामा रजिस्टर करायचा,
त्या कराराची माहिती पोलीस स्टेशनला द्यायची. त्यांच्यात भांडणं होणार नाहीत किंवा काही नाहीत अशा त्यांचे वातावरण दबाव ठेवायचा. परत पाण्याचं बिल, लाईटचं बिल वेळच्या वेळी भरतोय का, त्याच्या पावत्या देतोय का, ते पाहणं घरमालकाचं काम आहे. आलं का लक्षात? आता मी एक आणि अशा वेळी ज्यावेळी भाडेकरी 6 महिन्यापेक्षा जास्त भाडं देत जर नसेल तर त्याच्या विरुद्ध जागा खाली करण्यासाठी रेंट ऍक्ट खाली दावा दाखल करणे. त्यासाठी ते अग्रीमेंट करणं आवश्यक आहे का तसं काय? आता जे भाडेकरांना मग करणे जरुरीच आहे. रेंट ऍक्ट कधीच सांगितलंय, हो पुस्तकातच सांगितलंय की बाबा रेंट ऍक्ट मस्ट बी रजिस्टर. तर आता समजा माझ्याकडे माझी एक खोली आहे तर मला भाड्याने द्यायचं, तर मी त्याचे काय व्हेरिफिकेशन केले पाहिजे की बाबा, कारण की आता अशी केसेस वाढत चालले की बाबा दोघं नवरा बायको पळून आलेत मग ते इथं राहतात किंवा हे, म्हणजे असं व्हेरिफिकेशन काय केलं पाहिजे की बाबा? व्हेरिफिकेशन मध्ये काय की बाबा त्यांचं लग्नाचं हे बघितलं पाहिजे, सर्टिफिकेट नवीनच असले तर त्या दोघांचं आधार कार्ड बघितलं पाहिजे, पॅन कार्ड बघितला पाहिजे आणि मोबाईल नंबर तर त्यांचे मालकाकडे ठेवलेच पाहिजेत. आणि याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते केसेस आहेत फौजदारीमध्ये? फौजदारीमध्ये तशा भरपूर केसेस असतात ना. 420 आहे, बलात्काराचे आहेत, खून आहेत, दरोडे आहेत, ऍक्सिडेंट आहेत. याचे केसेस सगळ्या इंडियन पिनल कोडखाली जातात. परत नॉर्कोटिक ड्रगचं खाली आहे, गांजे आहे, अफवा आहे, चरस आहे, याच्या सगळ्या फौजदारी केसेस मध्ये जातात. आहे म्हणजे सध्या चरस गांजे. आता परवाच नाही का गांजा पकडला आणि कालची बातमी बघा की हिंजवडीला एक लेडीनं देशी दारू विकत होती. महाराष्ट्र टाइमला आजच्या बातमी आहे. म्हणजे कारण की पोलीस प्रोटेक्शन ऍक्ट खाली त्यांना अटक केली जाते. आता कायदे तर भरपूर आहेत तसे. बाल गुन्हेगार कायदा आहे, परत इंडियन पिनल कोड आहे, वुमन प्रोटेक्शन ऍक्ट आहे, परत झाडाचा ट्री ऍक्ट आहे. असे भरपूर ऍक्ट आहे ते, आणि हे सगळे क्रिमिनल खाली येतात. झाडाचा त्याबद्दल बोलूया. आता झाड लावले, आता झाड एक बार जर लावलं तर तुम्ही त्याची नोंद महानगरपालिकेकडे होते किंवा वन विभागाकडे होते किंवा जे ग्रीन हे असतात ना त्यांच्याकडे होते. आता ते जर तोडायचं झालं तुम्हाला झाड तर तुम्हाला त्याची परमिशन घ्यावी लागते. आता महानगरपालिकेच्या एरियामध्ये तुम्ही झाड लावलं, झाड मोठं झालंय पण आता ते आपल्याला त्रासदायक आहे, तर त्यावेळी तुम्ही महानगरपालिकेचे वन आपलं एक विभाग आहे त्या विभागाकडून परमिशन घ्यायची. तर ते परमिशन घेताना साधारण किती खर्च लागतो एका झाडाला? नाही, खर्च कसला आलाय नाही का? नाही, फक्त ऍप्लिकेशन द्यायचा आणि तुम्हाला सांगते तेव्हा का झाड तोडायचं याचं ते इन्क्वायरी करते आणि परमिशन देते. आणि बेकायदे म्हणजे विदाऊट परमिशन तोडलं तर काय का शिक्षा होऊ शकते? तर फौजदारी होती. हो, इंडियन पिनल कोड खाली फौजदारी होती. शिक्षा साधारण काय असते? ट्री ऍक्ट खाली 3 वर्ष. 3 वर्ष? अरे बापरे. म्हणजे एक झाड तोडले मग 3 वर्ष शिक्षा होऊ शकते म्हणजे विदाऊट परमिशन. प्लस हे होत 3 वर्ष तर जास्तीत जास्त 3 वर्ष आणि फाईन बी मारला जातो. तो किती साधारण नाही सांगता येणार, तो मारला जातो. तर याच्या व्यतिरिक्त दुसरं हत्या प्रकरण किंवा त्या समजा एखाद्या वादात समजा एक डिफेन्स म्हणून एकाने हे केलं पुढं काय म्हणते त्याला भांडणाचं स्वरूप म्हणजे भांडण चालू आहे पण डिफेन्स म्हणून एकाने मारलं दुसऱ्याला, मग तो पण एक गुन्हा म्हणून पकडला जातो का? म्हणजे आपल्या दोघात भांडणं झाले आणि मी तुला माझ्या वाचवण्यासाठी मी तुला मारलं तरी तो गुन्हाच होईल. म्हणजे त्याला पण ते ऍज अ गुन्हेगार म्हणून पुण्यामध्ये असंच झालं होतं की चोर शिरले
आणि घरामध्ये, आणि तो बाहेर पडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपली चोरी झालेली आहे. मग त्याच्याकडे पिस्तूल होतं आणि त्या पिस्तुलाने त्यांनी उडवला, तो त्याला मेला. मेल्यानंतर ह्याच्यावरच गुन्हा दाखल झाला ना, पण आता त्यानं प्रोटेक्शन खाली मी मारला, अलग लक्षात. मग त्याला ती गुड बिहेवियर बॉन्ड म्हणून एक प्रकार असतो वर्तणुकीचा, वर्षाचा 2 वर्षाचा, त्याच्या खाली तो सुटला. पण त्याला शिक्षा हे आपलं हे झाले, काय झाले, क्रिमिनल केस झाली. असं त्याच्यात मी पळवाट असते कोणत्या परिस्थितीमध्ये हे भांडणं झाली किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये मारला गेला, अलग लक्षात, हे बी पाहिलं जातं. आता सध्या क्रिमिनलचे केसेस कमी झालेत का? नाही, वाढलेले आहेत. त्या वाढलेले आहेत. हो, आता नाही काय फसवणुकीच्या केसेस एवढ्या, याला काय म्हणतात, सोशल मीडियावर एवढे झालेले आहे की फार क्राईम वाढलेले आहेत. सोशल मीडियाचे रिलेटेड पण क्राईम येतात. हो, कसे म्हणजे हे आपण पैसे ट्रान्सफर करतो, हे करतो, कशाच्या आधारे करतो, त्याच्याच आधारे करतो. मग आता मी तुम्हाला मेसेज दिला आणि तुम्ही काहीतरी कारण तुम्ही OTP की बाबा तुम्हाला 2 लाख रुपये बक्षीस लागले, त्याला तुम्हाला ते सोडवण्यासाठी काय 500 रुपये तुम्ही पाठवून द्या, अलग लक्षात. आणि ते 500 रुपये तुम्ही पाठवले की ऑटोमॅटिकली तुमच्या याचा नंबरच येतो ना, खात्याचा नंबर, ह्याचा नंबर, अलग लक्षात. आणि मग तुम्ही ती कोणतं विचार, अरे तुमचा OTP सांगा, म्हणजे मग मला ती 2 लाख सोडवून घ्या. OTP सांगितला की मग मला सगळं, मग तुमचं खातच नील होत ना. एक OTP आलं की संपलं. संपलं ना. मग असे गुन्हे वाढत चाललेले. बलात्काराचं प्रमाण पण आता हल्ली खूप वाढत चाललंय, म्हणजे त्या संदर्भात काय कठोर कायदा यायला पाहिजे का? बलात्कार झाल्यापासून 6 महिन्यात त्याचा निकाल लागला पाहिजे. 6 महिने, बरोबर. अलग ही जे लेंदी प्रोसिजर चालते ना, वर्ष 2-2, 3-3 वर्ष, ज्यावेळी बलात्कार होतो त्यावेळी ती जी व्यक्ती जी असते ती पाक हे करून जाते, वैतागून जाते. आणि जे साक्षीदार असतात ना, ते साक्षीदार सुद्धा फुटले जातात. पण अशा वेळी बलात्कार करणारा निर्दोष सुटला जातो, अलग लक्षात. आता हल्ली हे लग्न नाही करत, अलग लक्षात. 2-2, 3-3 वर्ष राहायचं रिलेशनशिप मध्ये, अलग लक्षात. 2-2, 3-3 वर्ष रिलेशनशिप, लग्नाचा फर्ज करायचा आणि लग्न नाही करत म्हणलं की लगेच इकडे बलात्काराचा ठरवायचा. कितीतरी अशा आता केसेस होत्यात. अरे बापरे, हा एक नवीनच प्रकार. संबंध ठेवले पण त्यानंतर तो समजा एखाद्या पैसे द्यायला तयार नाही, मग बलात्काराचा गुन्हा दाखल. तसंच होतं ना. हे बलात्काराचे गुन्हा कधी होते की तुम्ही पैसे एक दिले नाहीत तर म्युच्युअली अंडरस्टँडिंग मध्ये एकत्र राहत आहे आणि परत 2 वर्षांनी 3 वर्षांनी लग्न करायचे फोर्स करताय, ब्लॅकमेल करताय त्यावेळी, अलग लक्षात. अशा जे कारण आहे ते असं होतं ना. आणि आता परवाच सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आहे की जर संबंध एकमेकाच्या संमतीने झालेले असले तर तो बलात्कार समजू नये. तर आता असं पण एक आलंय की बाबा लग्न झालेलं जोडपं समजा रेप किंवा बलात्कार झाला असेल तर ते त्याच्यावर काही शिक्षा नाहीये, हे पण असं एक आलं. आता काय माहितीये का की 18च्या आत जर असेल मुलगी आणि नवरा मेजर आहे आणि त्यांनी जर तिच्या कन्सेंट शिवाय तिच्या बरोबर शारीरिक संबंध ठेवले तर तो बलात्कारामध्ये, त्या मुलीने जर तक्रार केली तर तो गुन्हा बलात्कारामध्ये मोडला जातो. आता त्या मुलीची जर काही तक्रार नसेल तर तो काही क्रिमिनल ऑफेन्स होत नाही. समजा 18 मेजर असेल मुलगी पण, मग त्या केसमध्ये मेजर तर असेल तर मग हरकत नाही, ते काही लग्न विधीत झालेलं आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. कारण तो पण आता म्हणजे हल्लीच काहीतरी त्याचा निकाल आला होता याचा कोर्टाचा की त्याला रेप केस बलात्कार कन्सिडर नाही करू शकत. आणि समजा आता एखादं पोलीस ऑफिसर असेल किंवा एक अधिकारी असेल
त्यांनी आपल्याबरोबर गैरव्यवहार केलाय, म्हणजे फायनान्शियल म्हणा किंवा दुसरं काही प्रकारचे, तर त्याच्यावर केस करताना दाखल करायला त्याच्या आयुक्त जे असते ना, आयुक्ताकडून परमिशन घ्यायची आणि मग त्याच्यावर केस दाखल करायची. कारण सहसा लोक घाबरतात किंवा पोलीस ऑफिसरवर कशी कंप्लेंट करू, तर मग कसं त्यावेळेसाठी तुम्ही याला जर केला अर्ज पोलीस कमिशनर आणि जे त्याला जी ऍक्च्युअल परिस्थिती आहे जर सांगितली तर ते परमिशन देतात ना तुम्हाला. कारण आता त्या परमिशन सहित तुम्ही कोर्टात जर दाखल केले ना, पोलीस स्टेशनला सुद्धा दाखल करू शकता, पोलीस स्टेशनला नाही घेतले तरी कोर्टात बी दाखल करू शकता. कोर्ट 156 खाली परत ते पोलीस स्टेशनला चौकशीसाठी पाठवून देतं, इन्क्वायरीसाठी. सहसा असं म्हणलं जातं की दवाखान्याची आणि पोलीस स्टेशनची पायरी जास्त, म्हणजे दवाखाना व पोलीस स्टेशनची पायरी चढून, त्यामुळे सहसा लोक अंगावर काढतात किंवा स्वतःवर सहन करतात, पण केस दाखल नाही करत. ते म्हणतील कशा लोकच यात भानगडीत पडायचं. कारण जो निकाल जो आहे ना, एखादी केस दाखल झाली तर तो त्या माणसाला थोड्या दिवसात त्याचा निकाल मिळायला पाहिजे. बरोबर. परंतु आता असं झालेलं आहे की तो पिढ्यानपिढ्या तो पुढे चालत जातो निकाल, आणि त्याच्यामुळे लोक काय म्हणते नको कोर्टाची पायरी चढायला, त्याच्याऐवजी कॉम्प्रोमाइज करून घ्या. अलग आज मी मगाशी सांगितलं की आज डेव्हलपर बिल्डर जे झालेले आहेत यांच्यामुळं केसेस फार कमी झालेले आहेत. अलग लक्षात. आणि आज केसेस कुठल्या वाढलेल्या आहेत त्या की मला हिस्सा नाही मिळाला, डेव्हलपर बिल्डर कडून हिस्सा नाही मिळाला किंवा ते माझ्या अन्याय झाला, अशा केसेस वाढलेत चाललेले. कारण नाव बदनाम होऊ नये त्यामुळे ते शांत बसतात, पण केसेस म्हणजे करत नाही, वकिलाकडे जात नाही किंवा या रिलेटेड प्रोसेस पुढे सुरू करत नाही. तर समजा माझ्याबद्दल म्हणजे माझ्यावर काहीतरी हे झाले किंवा समजा मला एखादी तक्रार करायची, मग मी कसं प्रोसीड करावं? वकिलांकडे जावं का पोलीस स्टेशनकडे जावं? सगळ्यात तुमच्यावर जर एखाद्याने तुम्हाला मारहाण केली, शिवेगाळ केली तर तुम्ही पोलीस स्टेशनला जावा. अलग लक्षात. पण तुम्हाला एखाद्याने चेक दिला आणि तो चेक नाही वाटला तर तुम्ही वकिलाकडे जावा. गुन्हेगार समजा देश सोडून गेला किंवा एखाद्याने गुन्हा केला आणि तो देश सोडून गेला, मग त्याच्यावर काय कारवाई होत नाही का? त्याला वॉरंट, सर्च वॉरंट पाठवलं जातं. आपल्या इथनं जर तो जर समजा पाकिस्तानात गेला, अलग लक्षात, इथलं कोर्ट तिथल्या कोर्टाला सर्च वॉरंट पाठवलं जातं. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून म्हणजे तुमच्याकडे असं काही केसेस आहे किंवा निकाल खूप उशिरा लागलाय किंवा सिव्हिल किंवा क्रिमिनल कोणतेही पकडू शकतो आपण? आता जी प्रोबेटची केस झाली शिवाजीनगर न्यायालयाला, प्रोबेटची केस झाली तर एका बहिणीनं आर्थिक याच्या खाली, इकॉनॉमिक्स खाली तिला जो फ्लॅट मिळणार होता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून, तर तिला तो अलर्ट झाला. त्याचे पैसे तिच्या हिश्श्याचे पैसे भरायचे होते. तिच्या इकडे पैसे नसल्यामुळे तिने काय केलं, तिच्या बहिणीकडून ते पैसे घेतले आणि महानगरपालिकेत भरले. आता भरल्यानंतर ती आजारी पडल्यानंतर तिनं एक मृत्यूपत्र लिहून ठेवलं आणि मृत्यूपत्र लिहून ठेवलं. ती जी होती ती सेकंड वाईफ होती. जी मृत्यूपत्र लिहून ठेवणार ती सेकंड वाईफ होती. तिच्या नवऱ्याने 2 बायका होत्या. पहिल्या बायकोची एक मुलगा आणि एक मुलगी, ती बाणेरला राहत होती. आता ते हे बाई जायच्या अगोदरच तिचा तो मुलगा गेलेला होता, इकडे नवरा बी गेलेला होता. तिनं काय केलं की ज्या बहिणीकडून पैसे घेतलेले होते त्या बहिणीला तो फ्लॅट मिळावा म्हणून मृत्यूपत्र करून ठेवलेलं. आता ते मृत्यूपत्राच्या आधारे ती बाई महानगरपालिकेकडे गेली, ते मृत्यूपत्र करून ठेवणारी खलास झाली. त्याच्यानंतर जिला ती दिलेला होता ती बाई गेली, तिनं अर्ज वगैरे केला. तर त्या कोर्टाने महानगरपालिकेने सांगितलं की तुम्ही तिचे वारस आहात किंवा कसे किंवा तुम्हाला हा फ्लॅट कसा द्यायचा याच्यासाठी तुम्ही प्रोबेट करून आणा, कोर्टाकडून ऑर्डर.
मग ती तशी ऑर्डर करायला मी दाखल केलं आणि ती केस जवळजवळ 2-2.5 वर्ष चालली आणि 2-2.5 वर्षाकरता त्या केसमध्ये मी तो जो सावत्र मुलगा होता त्या मृत्यूपत्र करून ठेवला त्याला त्याच्या बायकोला त्याच्या पोरांना पार्टी केलेलं होतं. बाईला तर ते काही आले नाहीत, हजर झाले नाही आणि मग एक स्वारकी जाऊन त्या बाईला जी बहीण होती तिला प्रोव्हेट मिळालं. आता प्रोव्हेट मिळाल्यानंतर महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे. आता रिसेंट केस आहे, अजून त्याच्यात काही तिला फ्लॅट मिळालेला नाही. मग अजून काय होतं इथे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही इच्छुका सांगाल? झाले मोस्टली सगळे पॉइंट्स कव्हर झाले. अजून ग्राहक न्यायालयच आहे ना. ग्राहक न्यायालय आपण प्रत्येक वस्तू घेतो, त्याच्यावर गॅरंटी असते, वॉरंटी असते, अलग लक्षात. पण तुमचे जर ती वस्तू जर खराब निघाली तर खराब निघाल्यानंतर तुम्ही ग्राहक न्यायालयाकडे त्या जिथून खरेदी केली त्या खरेदीदारास, त्या दुकानदारास विरुद्ध, तसंच ती ज्या कंपनीची आहे त्या कंपनीच्या विरुद्ध तुम्ही ग्राहक न्यायालयाकडे दाद मागू शकता. हो. आणि ग्राहक न्यायालयाकडे दाद मागितल्यानंतर तुम्हाला काही नुकसान भरपाई, त्या वस्तूची काही किंमत हे मिळत असते. हो. हे सहसा जास्त कोणाला माहित नाही. नाही आहे ना, त्याच्यासाठी ग्राहक ऍक्ट आहे ना. हो का? कारण आता हल्लीच एक म्हणजे पीव्हीआर मध्ये नाही का त्या थिएटर्स मध्ये आधी ऍड लागतात, 20-25 मिनिटं ऍड लागायचे. त्या संदर्भात एकाने केस केली होती, तर ती केस तो जिंकला पण आणि वरून त्याला काहीतरी 30 का 40 हजार रुपये हे पण भेटले. ग्राहक न्यायालय कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून तो ऍक्ट नवीन आहे आणि त्याच्यासाठी स्वतंत्र कोर्ट आहे. आपल्या पुण्यामध्ये प्रशासकीय साधुवासवाणी चौकाच्या पुढच्या चौकामध्ये प्रशासकीय इमारतीमध्ये ग्राहक न्यायालय आणि तिथंच ग्रीन ट्रायब्युनल म्हणून आहे त्या झाडाचं अलग ती तिथंच आहे ते. अजून म्हणजे त्या संदर्भात आपण दैनंदिन जीवनात कसा त्याचा वापर होईल म्हणजे त्या कोर्टचा, ग्राहक न्यायालयाचा? मग आता तुमची जी फसवणूक होते ना, किंवा ही वस्तू डुप्लिकेटच दिली, आता ही डुप्लिकेट आहे का नाही त्याच्यासाठी तुम्ही नोटीस द्यायची पहिल्यांदा. कोणाला द्यायचे? दुकानदाराला द्यायचे, त्या कंपनीला द्यायची जी वस्तू आहे. कंपनी जर म्हणाल की ही वस्तू आमच्या इथली नाही, डुप्लिकेट आहे, तर तुम्हाला ते ह्याच्यावर दावा करता येतो ना, जिथनं आपण वस्तू खरेदी केली त्याच्यावर. तसं आता म्हणजे वर्क प्लेस हॅरॅसमेंट आपण म्हणू शकतो, किंवा एखाद्या कंपनीमध्ये समजा बॉस खूपच टॉर्चर करत असेल किंवा खूपच काम देत असेल किंवा मेंटल हॅरॅसमेंट, आता महिला युगाचं महिलांसाठी जास्तीत जास्त टॉर्चर करत असेल तर याच्यासाठी ते महिला प्रोटेक्शन ऍक्ट निघालेला आहे एक, आणि दुसरे ती महिला आयोग एक नाही, अलग लक्षात. असे दोन आहेत अलग लक्षात. आणि पुरुषाला जर म्हणलं तर तुम्हाला पुरुषाला मग IPC खाली तुम्हाला जाता येतं, इंडियन पेनल कोड, की अननेसेसरी ट्रबल टू सर्व्हिस. पण त्याचं आता जनरली लोक घाबरतात किंवा आपला जॉब जाईल त्यामुळे लोक पुढचं म्हणजे त्यावर रिलेटेड कसं माहितीये का, की प्रत्येक जण हा प्रत्येक आपापली काळजी घेत असतो. उद्या जर मी तक्रार केली तर माझा जॉब बी जाऊ शकतो, किंवा माझ्यावर हे बी लागू शकते, इन्क्वायरी बी लागू शकते, असं बी होतं. किंवा इन्क्वायरी मध्ये माझ्यावर चोरीचा आळवी घेऊ शकते, काही होऊ शकतं. त्याच्यामुळं जनरली कोणी तक्रार करत नाही. शिफ्टचा टायमिंग संपल्यानंतर पण ते कॉल करत असेल किंवा तुम्हाला कामं देत असेल, त्याच्यावर पण केसेस आहेत का तसं? किंवा आहेत अलग लक्षात. तुम्हाला 8 तासापेक्षा 2 तास जरी जास्त केलं तर तुम्हाला ओव्हर टाइम मिळतो. ओव्हर टाइम हा कसा आहे माहितीये का, तुम्हाला जर 100 रुपये असे पडत असले तर ओव्हर टाइमला 200 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. पण तुमच्याकडून ते ओव्हर टाइम करून घेतील आणि तुम्ही त्याच्याबद्दल तक्रार जर नाही केली तर ऑटोमॅटिकली नाहीच ना होणार. पण तुम्ही जर 2 तास माझ्याकडून काम करून घेते असं सांगितलं आलं लक्षात, आणि मग उद्या मला काढून टाकायची वेळ आली, कशाच्या बी खाली काढून टाकली, की तुमच्या कामामध्ये चुका झालेली त्याच्यामुळे कंपनीचं नुकसान झालं,
हा. आलं का लक्षात? असं काही चुका दाखवून काढू शकतात. त्याच्यामुळे जनरली ते कोण हे करत आहे. आणि ज्या कंपन्या ज्या आहेत ना त्या कंपन्या जनरली ओव्हर टाइम देतात. आलं का नाही? परंतु प्रायव्हेट मध्ये असे काही हे आहे की 10 तास काम करून घेते पण ओव्हर टाइम देत नाही. आणि वास्तविक पाहता काय आहे माहिती का की तुम्ही 8 तास ड्युटी केली पाहिजे. 8 तासाच्या पुढे गेला तुम्हाला ओटी द्यायला पाहिजे. हे कायदाच सांगतं. आठवड्याची एक सुट्टी तुम्हाला दिलीच पाहिजे. आणि याच्यासाठी मग युनियन हे युनियन असतात ना, कामगार युनियन, महाराष्ट्र युनियन, युवा सेना, त्या राहतातच ना. पण जनरली या काय करतात की दबाव आणतात कंपनीवर. हा बरोबर. धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू.